एक श्लोक गेला त्यांचा मेलबर्नच्या म्हातारी डिजिटल. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. गेलाय. श्लोक नंबर किती आपला? 29 ना. अनंताश्चास्मि नागाणां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि. वाचा. नागांमध्ये अनंत मी आहे आणि जलचरांमध्ये मी वरुण आहे. पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता देव मी आहे. ठीक आहे. सगळ्या नागांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? अनंतनाग, अनंतशेष. जलचरांमध्ये वरुण देव. हे दोघेही श्रीकृष्णाचे प्रतीक आहेत. आणि पितृलोक. आता काय पितृपक्ष चालू आहे ना काहीतरी? काय असतं पितृपक्ष म्हणजे? एक ब्राह्मण बोर्ड झालं तिकडे मीरा रोडला. मी प्रसाद घ्यायला बसलो आश्रम मध्ये आणि मग शेवटला अनाउन्समेंट झाली की आज का पितृभोजन. मी म्हटलं कोणचं भोजन? म्हणजे जनरली ऐकलं आणि सगळे स्वीट वगैरे होतं. मी म्हटलं आज स्पेशल काय आहे? रसगुल्ला वगैरे सगळं. मी म्हटलं आज मला गडबड आहे म्हटलं. नंतर कळलं अरे हे तर पितृपक्ष काय भोजन वगैरे. काय असतं पितृपक्ष म्हणजे? पितृपक्षामध्ये ज्या तिथीला तो माणूस वारलेला असतो ना त्या तिथीला जेवण म्हणजे श्राद्ध नसतं. प्रत्येक वर्षी करायचं भोजन. स्पॉन्सर करायचं. दान द्यायचं. भोजन दान म्हणजे आपण घरामध्ये बनवायचं. अच्छा म्हणजे नॉर्मल कस्टम आहे. नॉर्मल कस्टम आहे. आणि त्याच्या नावाने गाईला किंवा कावळ्याला कावळा प्रतीक मानला जातो की आपला जो पूर्वजांनी कावळा असं तो या दिवसामध्ये कावळ्याला खूप मान असतो. ज्यांना कावळा ठेवला ना त्याच्यानंतरच बाकी सर्वजण त्याला हे करतात, टच करतात. कुणाला? कावळ्याला. आपण ताट ठेवलं ना की भरपूर कावळे असतात पण स्पेसिफिक जोपर्यंत तो टच करत नाही ना ते तोपर्यंत बाकी त्याला हात लावत नाही. आणि तो टच केला ना की बाकी सर्वजण येतात आणि खातात. म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे गावाला मध्ये असतो ना तेरावा वगैरे असले बाजूला असते तरी काव काव करत राहतात पण खात नाही. एकच कावळा आहे ना तो खाणार ना त्यानंतर मग बाकीचे म्हणजे एकदम सर्व तुटून पडत नाही. नॉर्मली जर आपण बघतो ना बघत असतो जेवायचं कधी आता कावळ्यालाच प्रार्थना करतो लवकर. कधी कधी आपण असं ठेवतो ना अर्धा तास पण नाही टच करत. अच्छा. मग आपण बोलायचं आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर असं ठेवतो. म्हणजे अजूनपर्यंत थोडा अध्यात्म आहे. सुपरनॅचरल मिस्टिक पॉवर्स आहेत. ही पण एक विभूती आहे. आई नवमी करतात ना फक्त पुरुषांना. पुरुषांना जी स्त्री पतीच्या अगोदर जी गेली आहे ना. अच्छा. पुरुषांना स्पेशल कॅटेगरी. पुरुषांचं होतं तेव्हा त्यांचं ऑटोमॅटिक होतं. बघा म्हणजे हजबंडला गेलं की नाही त्या बाजूला अर्धांगिनी ना. अर्धांगिनी बहिणी घेतलं म्हणजे त्यांना पण भेटणार ऑटोमॅटिक. प्रॉपर्टी डिवाइड करून भेटेल. पितृपक्ष. अच्छा असं असतं. मला वाटतं माझ्या घरी पण करायची आई. ते बाहेर टाकायची कौलावर ठेवून द्यायची आणि मग कावळा वगैरे. आता ते मी एवढे ऑब्झर्व नाही करायचो पक्षी आला नाही आला. आणि कदाचित आम्ही लहान मुलं असल्यामुळे आम्हाला लवकर ती भरत असेल एवढं पण आठवत नाही अजून सुद्धा. पण ते करायची. पण माझा मामा वगैरे वारला होता म्हणजे फार त्याला वर्ष 30 वर्ष व्हायला लागली होता. मग ते करायची मध्ये मध्ये असं. ओके. तर पितृलोकांचा अधिष्ठाता असलेला अर्यमा हा श्रीकृष्णांचा कोण आहे? प्रतिनिधी आहे. आणि ऍक्च्युली 2 प्रकारच्या कॅटेगरी असतात स्वर्गलोकाच्या. स्वर्ग म्हणजे हायर डेस्टिनेशन्स. याला पण पाहिजे काहीतरी. बरोबर तो चालू आहे ना? चालू आहे. थोडा सायलेन्स असलं की जरा बरं असतं.
ऑफ करा. किती बरं वाटतं बघा. त्या लायब्ररीमध्ये एक फॅन आहे. तो ट्रेन मधला फॅन कसा आवाज तसा आवाज करतो. कोणी ड्युटी आला त्याच्या खाली बसायला जप करायला की पहिले ॲजिटेट मी होतो. तो गेला की मग हा असं वाटलं कुठेतरी पर्वत चढून खाली उतरतोय. तर जे लोक जास्त पुण्य करतात त्या लोकांना पहिली एंट्री भेटते स्वर्गामध्ये. जे हायेस्ट मेरिट करतात पुण्य त्याच्यापेक्षा आणखी थोडं कमी जे पुण्य करतात ते लोक जातात पितृलोकामध्ये. जनरली हे असं लोकांचं पहिले म्हणून म्हणतात ना बऱ्याचदा कोणी जर वारला झाला त्यांचा स्वर्गवास झाला म्हणतात ना, जनरल कस्टम आहे. आणि जे डिवोटी असतात थोडे डिवोटी ते म्हणतात वैकुंठवास हो गया. तर ऑफकोर्स आता ते त्या जमान्याचे म्हणून बघा तुम्हाला काही गोष्टी सेन्स करत नाही मॅडम. पितृलोक कधी मला प्रश्न पडतो पितृलोक कुठे आहे, पितृलोक काय आहे किंवा हेलिश प्लॅनेट्स कुठे आहेत, नरक लोक कुठे आहे वगैरे वगैरे. पण भागवत वगैरे वाचल्यापासून तर डिस्क्रिप्शन सगळं भेटून जातं. तर 2 लेवल, जास्त पुण्य केलं तर स्वर्गात जाईल, थोडं कमी पुण्य असेल तर पितृलोकमध्ये जाईल. म्हणजे सेकंड लेवल, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास. आणि ते जे ऑफर करता तुम्ही ते कसं भगवान विष्णूला हे करून करता का? हा ते म्हणजे असं हे असतं विष्णूलाच ऑफर करायचं की इन जनरल? ठीक आहे आपण डिवोटी पण इन जनरल लोक काय करतात? ब्राह्मणाकडून हे करून घेतात ना ते मंत्र वगैरे म्हणून. ते फक्त पहिल्या वर्षी. आम्ही दरवर्षी दरवर्षी कुठं शिदा ब्राह्मण? घेऊन जातात ते. आम्ही दरवर्षी गाईला शिदा वगैरे नेऊन हा, देतात. देतात ना. गाईला पण तो ब्राह्मणाकडे पूर्ण शिदा घेऊन जातात त्या सोपामध्ये ते सर्व काही करतात. ठीक आहे काहीतरी करतात. काही नाही ऍटलीस्ट काहीतरी करण्यापेक्षा- कस्टम आहे म्हणजे द्यायचं. गुड. मग आता इथे पितृपक्ष चालू आहे, बाहेर बोर्ड लावलाय मोठं. पितृपक्षामध्ये दान करायचं असतं असं म्हणतात. पितृलोकांच्या वतीने पितृलोकांचं दान करायचं. म्हणजे आता 2-4 वर्षापासून तर भागवत दान वगैरे पण चालू आहे. म्हणजे पितृपक्षामध्ये तुम्ही स्क्रिप्चर्स दान करा, म्हणजे कोणातरी भगवत दान करा. अच्छा. म्हणजे पहिलं तर अन्नदान व्हायचं, पण आता मग अशा गोष्टी दान करा की ज्याने लोकांना थोडासा अवेअरनेस होईल त्या गोष्टींचा. गुड. मग तुम्ही करता ना, म्हणजे गीता दान करा, एखादी गीता घ्या वाटा कोणाला तरी, दान झालं. अजून काय स्पेशल एंड ना त्याच्यामध्ये. आणि पुढे दिलेलं आहे की नियमन करण्यामध्ये मृत्यूंचा नियंता यमदेव मी आहे. जे पापी आहेत त्यांना मृत्यूनंतर तेथे नेले जाते. कुठे? जे पृथ्वीच्या जवळच असणाऱ्या ग्रहलोकामध्ये, यमलोक नावाचं ते जे ग्रह आहे. यमराज त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा देण्याची व्यवस्था करते. ठीक आहे. नेक्स्ट श्लोक. प्रल्हादाचस्मि दैत्यानां काल कलयताहं मृगाणां च मुरेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे, दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे, पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. ओके. दिती आणि अदिती या 2 बहिणी आहेत, राईट? आणि त्या कोणाला हे केलं, त्यांचं लग्न झालं होतं कश्यप, राईट? तर दितीला आता बघा तात्पर्य दिलेलं आहे. अदिती पुत्रांना आदित्य, तर दिती पुत्रांना दैत्य म्हटलं जाते. सिंपल डेफिनेशन. आदित्य आणि दैत्य. सर्व आदित्य भगवंतांचे भक्त आहेत आणि दैत्य कोण आहेत? नास्तिक आहेत. दोन्ही भाऊ आहेत पण दोघांच्या मेंटॅलिटीमध्ये डिफरन्स आहे. याला हे आवडतं तर त्याला ते आवडतं, म्हणून दोघं काय झाले, एक डिवोटी बनला एक नॉन डिवोटी. सिंपल डेफिनेशन. आणि प्रल्हाद जरी दैत्य कुळामध्ये जन्म झाला तरी तो काय आहे? बालपणापासून भगवंतांचा महान भक्त आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा विभूती आपण डिस्कस करतोय की इवन दो इज बॉर्न इन डेमन फॅमिली, राक्षसांच्या समाजामध्ये उत्पन्न झाले, पण त्याच्यामध्ये इनॉर्मस स्पिरिच्युअल क्वालिटीज आहेत, पॉवर आहे त्याच्यामध्ये. एवढा भगवंताचा महान भक्त आहे की तो आपल्या वैष्णव समाजामध्ये त्याची ख्याती आहे. म्हणजे असुर कुळामध्ये जन्म असला सुद्धा. म्हणून भगवंत म्हणतात की मी काय त्याच्यामध्ये म्हणजे डिस्टिंक्ट आहे ना, एकदम एकदम जसं 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 गवत असतं, एक लॉन असतं, त्याच्यामध्ये समजा एक झाड असेल फुलाचं आणि मध्येच एखादा मोठा फूल दिसतं चमकून दुरून. कधी तलावामध्ये दिसतं, गावात आपण जातो ट्रिप रस्त्याने तर तलाव दिसतं कमळाचे, त्यात असे काही म्हणजे फुलं असतात किंवा झाडं असतात उठून दिसतात दुरून, अट्रॅक्ट करतात ते आपल्याला. तसं प्रल्हाद महाराज की एवढं सगळं राक्षस समाज आहे तर त्याच्यामध्ये ते उठून दिसतात. म्हणजे ती कोण आहे? भगवंताची स्पेशल त्याच्यावरती मर्सी आहे, त्याची स्पेशल पोटेन्सी आहे. आणि त्यानंतर
काल कलयता म्हणून काल कलयता म्हणून की दमन करण्यामध्ये मी कोण आहे? काळ आहे. दमन करणाऱ्या बऱ्याच गोष्टी या जगामध्ये आहेत. या जगामध्ये यंत्रणा आहे दमन करण्याकरता. लॉ अँड ऑर्डर आहे, मिलिटरी आहे, पोलीस आहे, बरेच यंत्रणा आहेत. पण ह्याच्यापेक्षा सर्वात पॉवरफुल जे सगळ्यांना दमन करतात त्या सगळ्यांचं दमन करणाऱ्या लोकांना दमन करणारे कोण आहेत? काळ आहेत. ते भगवंतांचे कोण आहेत? प्रतिनिधी आहेत. कारण आपण सगळ्या गोष्टी थांबू शकतो पण आणि बघा काळाचा 3-4दा रेफरन्स इथे येतो काळाचा. आता इथे एकदा येईल, अजून पुढे एकदा काळाचा रेफरन्स येतो आणि पुढे जर आपण गेलो 11 अध्याय तिथे सुद्धा काळाचा रेफरन्स येईल. कालोस्मी, मी काळ आहे भगवंत म्हणतात. ते इथे पहिले पिक्चर होता आहे का अजून? आहे नाही बदल त्याने काढून टाकलं. लोक घाबरतात म्हणून टाकायला काढून. इथे कव्हर पेजला फोटो होता कालोस्मी असा पूर्ण. आता फोटो तोच आहे पण श्लोक बदललाय कव्हर वरती आहे इथे. आता सर्व जणांपर्यंत त्यांचे आलाय. पहिले मी जेव्हा वाचन जुनी घेतो त्यामध्ये कालोस्मी, काल मी काळ आहे. श्लोक पण आहे. आहे काय म्हणजे अच्छा जुनी एडिशन त्याच्यामध्ये आहे. आमच्यामध्ये फोटो सेम आहे. श्लोक इकडे बदललाय. ह्या side ला आहे, हा. कुठे हाताजवळ आहे. सर्वधर्म नाही सर्व धर्मान आहे. नवीन अच्छा. आम्ही नवीन वाले होते. तुम्ही जुने कमेंट्री वाले आहोत. तर काळ जो भयानक आहे दमन करण्यामध्ये, काळाच्या ओघामध्ये सगळं काळं होऊन जाईल. गोऱ्याचं काळं होईल, मजबूत लोकांचं वीक होऊन जाईल, स्ट्रेंथचं त्याची स्ट्रेंथ निघून जाईल. सगळं जसं असतं ना ते असं पत्त्याचा बांगला कसा असतो खावायला देतो. चांगला असतो तो पण दिसायला. एक झुळूक आली की ते फटकन पडतो. तसंच आपण सगळे पडणार आहोत फ्लॅट. ते इथे मी गेलेलो काशीला मणिकर्णिका घाटावरती. सगळं मी बरंच ऐकलं मणिकर्णिका घाट बरंच ऐकलं होतं. बरंच स्टोरी ऐकत आलो ना आपण मणिकर्णिका घाटाच्या. मी जेव्हा इथे कुंभमेळ्याला गेलो तेव्हा म्हटलं तर जाऊया बघून काय नक्की आहे मणिकर्णिका घाट. ते म्हणजे ते जाळतात ते सगळे बघितलं मी प्रत्यक्ष. असं बॉडी एक बॉडी आली, सेकंड बॉडी, थर्ड बॉडी सतत येत चालूच असं त्यांचं ते. आणि पहिले मला थोडी भीती वाटली. आमच्यासोबत एक फॉरेनर होता रशियाचा. तो आलाच नाही, खाली उतरलाच नाही. तो वरती होता. मी उतर नाही आऊंगा. म्हणजे बघायला भीती वाटते ना. सी सेम प्लेस, सेम लाकडं, त्या जागेवरती आज दुसरी बॉडी आहे. काही काळाने तिथं आपली बॉडी असणार आहे. जस्ट इमॅजिन करा. मग तुम्हाला थोडंफार सिरियसनेस येईल की अरे बापरे व्हॉट डेस्टिनेशन आय एम गोइंग टू गेट. असं नाही की आपल्याला म्हणजे जसा आपला काळ संपत चालला तसा आपण एकदम अजून असं आहे का एकदम ते एकदम ताजेतवाने होऊन जाणार आहोत, आपण तरुण होऊन जाणार आहोत नाही ना. जसा काळ चालला तसा आपण काय होणार आहोत, दिवसेंदिवस आपल्या सगळ्या विभूती शक्ती ज्या आहेत आपल्या थोड्याफार आपल्याकडे ज्या विभूती त्या कमी कमी होत चाललेल्या आहेत. म्हणून बघा तुम्हाला काळ. आणि बघा तात्पर्यामध्ये किती बरोबर सुंदर लिहितात. नियंत्रक तत्वे अनेक आहेत परंतु काळाच्या ओघामध्ये भौतिक विश्वातील प्रत्येक वस्तूचा ऱ्हास होतो. म्हणजे काळाच्या ओघामध्ये चांगली गोष्ट पण वाईट होत जाते. काय झालं, काळाचा प्रभाव आला. त्याच्यावरती मेसेज घातलेला आज सगळ्यात. किसी की अर्थी यात्रा में जाओ, ये मत समझना कि आप उसे उसकी मंजिल पर ले जा रहे हो, बल्कि ये समझना कि अर्थी पर लेटा हुआ इंसान तुम्हें तुम्हारी मंजिल दिखाने ले जा रहा है. ही पण भगवंतांची पोटिंग आहे. मोबाईल विभूती आहे. भगवंत प्रकट करत आहेत मी सुद्धा अजून आहे अस्तित्वात मोबाईलच्या द्वारे. सही आहे ना. आपल्याला ऍक्च्युअली रिमाइंड झालं पाहिजे ह्या गोष्टी. आपण जेव्हा अशा गोष्टींकडे बघतो तेव्हा जनरली आता सोसायटी कधी आहे म्हणजे पीपल आर ऑलवेज इन द मोड ऑफ एन्जॉयमेंट. इव्हन मनीकडे गाड्यावर फोटो काढतात लोक. घाट इज नॉट मेंट. ठीक आहे एखादा फोटो काढला ओके बट दिस इज अ सिरियस प्लेस टू कॉन्टम्प्लेट सिरियसली. आता आपण बरेच आमचे मित्र वगैरे जातात भुईवाड्याला आमच्या इथे स्मशान वगैरे. तिथपर्यंत सगळं बोलणार अरे काय खरं नाही काय खरं नाही. पण तिथून जरा बाहेर पडलं त्यांचे चालू झाले एन्जॉयमेंट लगेच विसरून जातात. स्मशान वगैरे म्हणतात त्याला. तिथे एकदम मग भीती अरे काय खरं नाही. ठीक आहे ऍटलीस्ट तेवढं तरी त्यांच्याकडे आहे म्हणजे सेन्स. पण बाहेर पडलं की झालं ना विसरलं ना लगेच. ते मेंटेन करण्याकरता आपल्याला नेहमी अशा लोकांना सुधारायचं नेहमी घाबरतात. जसे आनंद एकदम प्रभू नेहमी कबीर आणि आपले काय त्यांचं नाव आहे कृष्णन प्रभू
कभी मौत आ सकती एकदम लाईफ इज व्हेरी शॉर्ट. मी जेव्हा बुक डिस्ट्रीब्यूट करतो सांगितलं होतं ना, मरुलीला बुक डिस्ट्रीब्यूट करायचं ना, तेव्हा अनाउन्समेंट करताना रुको, संध्याकाळी 7 वाजता लोक जॉबवर नाही यायचे. लोक घरी चाललेत जॉबवर ना, टेन्शन मध्ये, अरे आता आलं सुटलो, रिक्षा भेटली. तिथे रिक्षा किती टेन्शन असतं त्या गोराईला. स्टेशनला उतरल्यावर रिक्षा करता 1 किलोमीटर लांब लाईन. आता तर 2 किलोमीटर झाली असेल, 10 वर्ष पूर्वीची गोष्ट. लोक आपले बॅग घेऊन घरी झाले, रुको, आणि माईक वरती हा जोरात, आणि इको लावून पूर्ण जोरात जोरात, मृत्यू आ रही है, सब मरने वाले हैं, पीछे देखो. मग मागे बघायचं, काय काय पुस्तक लो, गीता पढो, कभी भी मर सकते हो. काही लोक घ्यायचे, काही लोक रागाने बघायचे. काही दिवस गेलं असं, नंतर हळूहळू मला कळलं की अरे बाबा थोडं माइंड. मग म्हणायचं जीवन में खुशी, मग आपलं रेग्युलर खुशी चाहिए, आनंद चाहिए, आई आई पुस्तक लिहिजे, पढिये. तेव्हा आपल्याला तसं राहायचं असेल तर मग सिरियस लोकांसोबत राहायचं. जे लोक सिरियस असतात आपण ऑटोमॅटिकली सिरियस होणार. ऑफकोर्स सिरियस म्हणजे एवढं पण हे नाही व्हायचं की आताचं जीवनच मरण होऊन जाईल. पण एक नोट ठेवायचं नेहमी डोक्यावरती की इट इज गोइंग टू हॅपन टू मी वन डे, हे माझ्यावरती होणार आहे, म्हणून मला प्रिपेअर करायचं त्याच्याकरता. आणि नंतर म्हणतात ते अनेक प्राण्यांमध्ये सिंह हा अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर पशु आहे. राईट. एकदा प्रभुपाद झूमध्ये होते, चेतन शेट्टी सांगतात, लेक्चरमध्ये ऐकलं होतं मी. प्रभुपाद एका झूमध्ये होते आणि एक सिंह आतमध्ये बंदिस्त होता आणि आपले ड्युटी त्याच्यासोबत होते. तर आपले भक्त काय करतात, त्या सिंहाला एक छेडखानी त्याला टोचणार, पिंच मारणार, त्याला असं असं करणार. प्रभुपाद त्यांना म्हणतात की त्याला अजिबात छेडू नका, ही इज अ किंग ऑफ द जंगल. जंगलाचा कोण आहे, राजा आहे. आता काही परिस्थितीमुळे त्याच्यावरती आता असा अत्याचार चालू आहे, पण ऍक्च्युली ही डिझर्व द रिस्पेक्ट. त्याला हा असा मान दिला पाहिजे आपण, कारण तो जंगलाचा राजा आहे. आणि मग प्रभुपाद हा श्लोक कोट करतात, ते म्हणतात की कृष्णा रिप्रेझेंट्स थ्रू लायन हाऊ ही इज मॅनिफेस्टेड इन दिस वर्ल्ड. म्हणजे वेगवेगळ्या विरुद्ध कसे बघून म्हणजे प्रभुपादांचा सेन्स कसा आहे बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये बघणार त्यांचा. झूमध्ये असतील किंवा प्लेनमध्ये असतील किंवा समुद्रामध्ये, पण सांगितलं होतं लास्ट टाइम समुद्रामध्ये प्रभुपाद आंघोळ करत होते. तो त्यांना रसोमपसू कोणते प्रभासने श्री शिशुरी पाण्याची चव भगवंत आहेत. करेक्ट. आपल्याला जे पोहण्याची ताकद आहे, एक श्लोक वरती पूर्ण त्याचे आहे, आपल्याला जी पोहायची ताकद आहे ते कोण आहेत, भगवंत आहेत. आणि अजून बरंच काय काय होतं त्यामध्ये, पण 2 पॉईंट मला आठवतात. तर यू कॅन सी कृष्ण एव्हरीवेअर जर आपण सेन्स डेव्हलप केलं तर. म्हणून गीता ही आपल्याकरता त्याच्याकरता दिलेली आहे की हळूहळू आपण या सगळ्या गोष्टी स्टडी करून. आज तुम्ही कधी कधी राणीच्या बागेत जाता कधी, बंद झालं, काहीच नाही, कुत्री मांजर आहेत फक्त. ठीक आहे, आजचा राजा कुठलाच आहे. खरंच काहीच नाही. खरंच काय पिल्ला आणलेली आहे, पण ती इथे नाही राहत. ती 8 आणलेली, त्यातली आता 5 आहेत. मी आता रिसेंट गेलेली 2 महिन्यापूर्वी. पेंग्विनची पिल्लं इथे थंड प्रदेशामध्ये राहणारे. बाकी काहीच नाही. वाघ येणार होता, तो नाही आला. हत्ती एक होता, तो कुठच्या कोपऱ्यात आहे, तो तर दिसेन असं झालं आता. हरणं आहेत फक्त, म्हणजे ते 12 शिंग 8 शिंग ते आहे. सर्वात अपडेटेड आहेत. छोटे आले ना की मग त्यांना घेऊन जायचं असतं पुढे. मग राणीच्या बागेत एक ऑप्शन असतं. मी गेलो नाही, बरेच वर्ष झाले राणीच्या बागेत, नाव फक्त ऐकलंय. आता याच्यापेक्षा म्हणजे आर्टिस्ट येतात, जस्ट स्केचेस वगैरे. हा, अशा यापेक्षा जास्त आपल्याकडे म्हणजे जीवीमध्ये हा. शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत. मी मागच्या वेळेला गेलो म्हटलं की नाही, आज कॅमेरा घेऊन गेलो तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढूया जीवीवरती, नेचर ट्रेल्स वरती. काय घोडे पण भरपूर 2च आहेत ना तिथे तेवढे, पण बाकी गाढव आहेत. 4 गाढव आहेत माझ्या मते. आणि ते आता घाबरत नाही अजिबात, एकदम हे झालेत. ते मेंढ्या होत्या, बकऱ्या होत्या, मी गेलो जवळ पळतच नाही. मी गेलो आणि त्यांना असं पकडलं तरी पळतच नाही. म्हटलं काय बात आहे, डिवोटी झाले सगळे. शेळ्या, नंतर त्या बकऱ्या आणि काही गाढव जास्त तिकडे आहे. आपल्या लोकांना तिकडे घेऊन गेलं पाहिजे जीवीमध्ये. तर एनिवे, तर प्रभुपाद ते रेफरन्स देतात तिथे. आणि सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात महान पक्षी कोण आहे, मोठा गरुड. आणि तो कोण आहे, भगवंतांचा वाहक आहे. इथे शब्द झाले बघा, वैनतेय. कारण तो कोणाचा मुलगा आहे,
विनीता. गरुडजींच्या आईचं नाव विनीता आहे. आपल्या टेम्पल हॉलमध्ये आहेत ना गरुडजी या साईडला इथे. त्याची स्टोरी तुम्हाला सांगितलं लास्ट टाइम मी. आज सागर नाही स्टोरी ऐकायला. स्टोरी सांगा. गरुडजी आणि त्यांची मावशी असते कालियाची आई, नागांची आई, सर्पांची. त्या दोघांमध्ये एकदा भेट लागते की त्या एक रथ जात असतो. त्या रथाचे मध्ये लागलेले घोडे जे आहेत त्या घोड्याची शेपूट कशी आहे. ही विनीता म्हणते की पांढरे आहेत आणि ती दुसरी म्हणते की नाही काळे आहेत. म्हणजे कसं काय काळे आहेत. आणि मग दोघांना लागतं की ह्याला भेट लागते की जो हारेल ना तो दास बनेल त्याचा. मग तो कालिया जो आहे ना तो जाऊन शेपटीवरती गुंडाळून बसतो त्या घोड्यांच्या. आणि बघ काळे आहेत ना काळे. हो काळे आहेत. चल आजपासून मग दोघी दासी बनते विनीता आणि गरुडजी पण दास बनतात. मग त्या गरुडी विचारतात की अरे काय सगळं हे नुसते आमच्याकडनं काम करून घेते, नक्की काय प्रकरण आहे. मग सांगते बघ तुझी आई ना हारली माझ्याकडनं या पैजमध्ये. गरुडजींना माहिती असते, पार्श्वत भगवंत त्यांना सगळं माहिती असतं, लिहिलं आहे त्या जगामध्ये. तर ती म्हणते तुला काय पाहिजे. ते म्हणतात की मला अमृत पाहिजे इंद्राकडनं, अमृत घेऊन ये तर मी तुझ्या आईला सोडेन. मग गरुडजी इंद्राकडे जातात आणि त्यातनं अमृत जबरदस्त जाऊन आता ते काय पार्श्वत ना भगवंत त्यांचे सर्वात शक्तिशाली बलशाली सरळ जाऊन उचलतात. तर इंद्र येतो त्यांच्यासोबत वज्र हे करतो. तो गरुडजी फक्त आपले एक पीस खाली सोडतात एक सन्मान म्हणून इंद्राचं वज्र म्हणून आणि घेऊन जातात. तर इंद्र म्हणतो की अरे हा शक्तिशाली आहे, माझ्यात काय फ्रेंडशिप केली पाहिजे. म्हणजे पॉलिटिकल. अरे तू आम दोन फ्रेंड. तो मग विचारतो कशा करता तुला अमृत पाहिजे. मग सगळी स्टोरी सांगतात गरुडजी. इंद्र म्हणतो तर फक्त पॉट घेऊन जायचं आहे ना, काम करतो घेऊन जा आणि मी पर्यंत घेऊन येईन, माझ्याकरता व्यवस्था कर. चालेल म्हणतो त्याला काय, मला काय फक्त जाऊन त्यांना द्यायचं भांडं. मग गरुडजी भांडं घेऊन जातात, मावशीला देतात आणि जेव्हा तिकडून इंद्र येतात लगेच आणि गरुडजी जोरात पंख हलवतात. सगळ्यांचे डोळे हे होतात धुळीने असे भरून जातात, दिसत नाही. तोपर्यंत इंद्र घेऊन जातो. आणि मग गरुडजी म्हणतात झालं आता मी आणून दिलं होतं, आता मी काय करतो घेऊन गेला तर. आणि मग तसं सोडतात त्याला. जो शब्द आहे विनीता, वैनतेय. ओके. त्यानंतर पवन पवतास्मी राम शस्त्रभृतामहं झषाणां मकराचास्मी स्रोतमासास्मी जान्हवी. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे, मत्स्यांमध्ये मकर मासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे. ओके. चक्रवर्तीपाद आणि बलदेव विद्याभूषण या कमेंटरीमध्ये सांगतात की हे जे राम आहेत ते ऍक्च्युली परशुराम आहेत. का तर आता भगवंत स्वतःची विभूती सांगतायत ना, मग स्वतःला कसं सांगतील की मीच. आता राम आणि कृष्ण ते एकच आहेत ना. परशुराम पण हा एक विभूती अवतार मानला जातो, म्हणून ते म्हणतात की मी राम आहे परशुराम त्यातला. आणि सर्व बघा आता प्रबंधाचं ट्रान्सलेशन कसं आहे. आता ॲक्च्युली एक्झॅक्ट डिक्टो ट्रान्सलेशन मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं आपण बिगिनिंगला की बरेच ट्रान्सलेशन प्रबंधाने ॲप्रॉक्सिमेट मॅच करण्यात दिलेले आहेत. की मत्स्यांमध्ये मी कोण आहे, मकर मासा. अनुवाद बघा मकर मासा. शार्कचे पहिले यायला भरपूर यायचे डिस्कवरी चॅनलला. शार्क करतात का तर कारण शार्कमध्ये तसं टेरर आहे. ती एक म्हणजे सर्वात टेरिफाईंग आणि तुरंत अट्रॅक्ट करणारी आहे शक्ती आहे. म्हणून प्रभुपाद तत्त्वमध्ये सर्व जलचरांमध्ये शार्क सर्वात मोठा आणि निश्चितच मनुष्यासाठी घातक आहे. लिहिले प्रभुपादांनी. आता आपण आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण शार्क वगैरे बघितलं नसेल, आपल्याला एवढा रेफरन्स नाही आहे, पण हा प्रभुपाद वेस्टर्न पॉईंट ऑफ व्ह्यू लिहित आहेत. म्हणून शार्क मासा म्हणजे श्रीकृष्णांची कोण आहे, विभूती आहे. सर्व नद्यांमध्ये मी कोण आहे, गंगा पवित्र आहे. आता आपण म्हणणार की अरे मग जान्हवीचं काय, याचं काय झालं, यमुना. तर यमुना ही वैष्णव पॉईंट ऑफ व्ह्यूनी आहे आणि वैदिक लिटरेचर पॉईंट ऑफ व्ह्यूनी गंगा आहे. कारण वैदिक लोकांना असं गंगेचं जास्त महत्व माहिती, यमुनेचं माहीत नाही आहे. आणि ऑफकोर्स गंगा काय करते, फक्त पुण्य देते, राईट ना. आणि यमुना काय करते, रुक्मिणी घाबरत यमुनेत जायला. आणि यमुना पाप आणि पुण्य दोन्ही साफ करून टाकते. पण यमुना जास्त आध्यात्मिक आहे त्या दृष्टीने. ऑफकोर्स गंगा सुद्धा आहे, विष्णुपदी आहे ती. आणि पवित्र करण्यामध्ये कोण आहे मी, वायू आहे. वायू पवित्र करतो ना, वारा आला की सगळं घाण गंध जो असतो घेऊन जातो किंवा कचरा साफ करतो. ओके. त्यानंतर सर्गाणामादि अंतश्च मध्यचैवाहम् अर्जुन अध्यात्म विद्या ध्यानं वादं प्रवदताहम्. हे अर्जुना,
सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि तर्कशास्त्रांमध्ये निर्णायक सत्य मी आहे. ओके. सर्व सृजनांचा आधी अंत आणि मध्य कोण आहे? मी आहे. पहिले भगवंताने सांगितलं होतं एकदम सुरुवातीला नॉन लिव्हिंग म्हणजे जीवात्मा करता की सर्व जीवात्म्यांचा आधी मी आहे, मध्य मी आहे आणि अंत मी आहे. मीच त्यांना निर्माण करतो, मीच त्यांचं पालन पोषण करतो आणि मीच त्यांना शेवटला काय करतो? आश्रय देतो जेव्हा ते शरीर सोडतात तेव्हा आत्म्यांना. आता इथे नॉन लिव्हिंग सांगतात, क्रिएशन करता सांगतात, सृष्टी करता की सृष्टीचं सुद्धा काय आहे? आधी कोण आहे? मीच आहे. कुठल्या रूपामध्ये? ब्रह्माजी क्रिएशन करतात ना. मध्य कोण आहे? विष्णू मेंटेन्स करतो आणि अंत कोण आहे? शिवजी डिस्ट्रक्शन करतात. आणि हे तिघे कोण आहेत? गुणावतार भगवंतांचे. त्यानंतर अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्या काय प्रभात येतात तात्पर्यामध्ये बघा. प्रगत ज्ञान प्राप्त करण्याकरता अनेक प्रकारचे ग्रंथ, उदाहरणार्थ 4 वेद, त्यांचे 6 उपभाग, वेदांत सूत्र, तर्कग्रंथ, धर्मशास्त्रे आणि पुराणे याप्रमाणे विद्यार्जन करण्यासाठी एकूण 14 ग्रंथ आहेत. किती आहेत? 14. या ग्रंथांपैकी ज्या ग्रंथामध्ये अध्यात्मविद्या सांगण्यात आली आहे त्यामध्ये विशेष करून वेदांत सूत्रे श्रीकृष्णांचे कोण आहेत? प्रतिनिधी आहेत. आणि सिंपल लँग्वेजमध्ये अध्यात्मविद्या म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मविद्या. आणि त्यानंतर वाद प्रवदाताहम म्हणजे वाद विवादांमध्ये वाद विवाद त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी दिल्या आहेत प्रबोधांनी. जल्प, वितंड आणि वाद आहे बघा. नैयिकांमध्ये विविध प्रकारचे युक्तिवाद असतात. स्वतःचा युक्तिवाद पटवून देण्यासाठी असे प्रमाण प्रस्तुत करणे की जे विरुद्ध पक्षाच्या युक्तिवादाचे समर्थन करते त्याला जल्प म्हटले जाते. म्हणजे इन वन सेंस, एक मिनिट डेफिनेशन मध्ये ठीक आहे. आणि त्यानंतर याला इंग्लिशमध्ये एक टर्म आहे, त्याला म्हणतात ॲडोमिनम. म्हणजे माझा पॉईंट प्रूव्ह करण्याकरता समजा एखादा म्हणजे लोक एक्सपर्ट असतात पॉईंट प्रूव्ह करण्यामध्ये. समजा आपल्या दोघांमध्ये डिबेट चालू आहे, तर डिबेट करता करता आपला पॉईंट आहे की समजा एक पॉईंट आहे आपला की प्रसाद आणावा की नाही आणावा क्लासमध्ये, ठीक आहे फॉर एक्झाम्पल. पॉईंट आहे पण मी हा पॉईंट बाजूला सोडून तुमच्या चरित्रावरच काहीतरी वेगळं सांगत, अरे हा माणूस असं आहे, ह्या माणसाने असं केलं. म्हणजे पॉईंट कुठला आहे डिस्कशनचा? प्रसाद आणावा की नाही आणावा. पण त्या टॉपिकला डायव्हर्ट करून टोटली कुठे पोहोचला तो? तुमच्या चरित्रावरती. म्हणजे याला चरित्र याचं खराब करून टाकलं संपलं ना सगळं. मग आता पुढे काय डिबेट करणार तू? त्याला म्हणतात ॲडोमिनम म्हणून एक टर्म आहे इंग्लिशमध्ये. आणि त्याला जोडून एक टर्म बरोबर देतो तिथे वितंड. वितंड म्हणजे कुठे गेला वितंड? विरोधी पक्षाचा केवळ पराभव करण्याच्या दृष्टीने जो युक्तिवाद केला जातो त्याला वितंड असे म्हणतात. म्हणजे तू बरोबर आहेस की नाही किंवा चुकीचं आहेस हे मला माहित नाही, तू चुकीचाच आहेस. कळलं का? कधी कधी होतं ना आपल्या मित्रांमध्ये आर्ग्युमेंट, किती म्हटलं तर तू ऐकायला रेडीच नसतो, तू चुकीचाच आहेस. अरे बाबा ऐक एक मिनिट, कारण मी ठरवलंय तू चुकीचा आहेस. तर तू कितीही बोल चांगलं म्हणजे. आणि याच्यामध्ये मला शोधायचं पण नाहीये की तू खरंच खरा आहेस की चुकीचं आहेस. म्हणजे त्याला म्हणतात वितंड. म्हणजे ठरवलंच आहे मी, काही होऊ दे तुला मी खोटं ठरवणंच आहे. परंतु वास्तविक निष्कर्षाला काय म्हणतात? वाद म्हणतात. आता वाद म्हणजे मराठीमधला वाद नव्हे हा. मराठीमध्ये आहे ना वाद, वाद विवाद हे हिंदीमध्ये म्हणतात वाद. तो वाद नाही हा, निष्कर्ष जो आहे त्याला वाद म्हणतात इथे. त्याचा अर्थ असा आहे कन्क्लुझिव्ह अंडरस्टँडिंग. म्हणजे बघा जेव्हा 2 लोकांमध्ये डिबेट होते तेव्हा एक असा आहे कोणतरी पॉईंट सांगतो की त्यांनी पूर्ण समोरचा काय होईल चेकमेट फायनल, ह्याच्यानंतर आता काय बोलायचं नाही. तो जो फायनल स्टेटमेंट आहे दॅट इज आय एम भगवंत म्हणतात, ते मी रिप्रेझेंट करतो. कारण तो एक स्टेटमेंट पूर्ण तुमच्या केसला काय करेल. काय कोणाची केस चालू आहे का कोर्टमध्ये? कोणाचीच नाही, सगळे एकदम पुण्यवान आहेत. कोर्टमध्ये केस चालली म्हणजे फार टेन्शनचं काम असतं ना. सायमल्टेनियस इकडून हे पार्टी हे बोलते, ते पार्टी हे बोलते, ठीक आहे. ते कुणाला जास्त वाद वितंड करायची गरज नाही. पण द पॉईंट इज की जो कन्क्लुझिव्ह हे असतो अंडरस्टँडिंग त्याला म्हणतात वाद, कन्क्लुझिव्ह अंडरस्टँडिंग. कारण त्यांनी आणि बघा हे वाद कसा असतो, या दोघांमध्ये फरक आहे बघा. वाद आणि वितंडमध्ये वाद जो असतो तो सिस्टमॅटिक नसतो, स्टेप बाय स्टेप जात नाही लोक. वितंडामध्ये
कारण त्यांनी पहिलंच ठरवलंय ना की मीच खरं आहे. त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक जाण्याचा सवालच येत नाही स्टेप बाय स्टेप. पण वादमध्ये कसं असतं स्टेप बाय स्टेप. ओके तुम्ही एक पॉईंट सांगितला, ओके मी एक पॉईंट सांगतो. म्हणजे दोघेही मिळून दोघांना काय करायचं असतं की एक करेक्ट अंडरस्टँडिंगला यायचं असतं. म्हणजे स्टेप बाय स्टेप बाय येऊन. आणि वितंड म्हणजे काय स्टेप बाय स्टेप काय करायचं नाहीये. कारण आम्ही ठरवले तू किती बोल तूच खोटा आहेस. त्याला म्हणतात हां माईट इज राईट. बळी तो कान पिळी. बरोबर ना मराठीमध्ये ते ह्याच्यामध्ये आहे. ते हरे कृष्ण चॅलेंज बुक आहे ना आपलं छोटंसं, त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे बळी तो कान पिळी. म्हणून बघा कधी कधी आपल्याला जेव्हा कन्क्लुजनवरती यायचं असेल ना तर लिसन थोडं ऐकायला पाहिजे आपण व्यवस्थित. अदरवाईज कन्क्लुजनवरती येऊ शकत नाही. कारण आपण बऱ्याचदा असं ठरवून नाही मला माहिती तू असंच आहेस मला माहिती आहे. अरे असं नाही, जरा एक मिनटं जर डिस्कशन केलं तर मधलं काही नवीन पॉईंट येऊ शकतात ना. कदाचित आपल्याला कळेल की अरे मी खोटा म्हणजे आय वॉज रॉंग, मी म्हणजे जे बोलत होतो ते बरोबर नव्हतं असं येऊ शकतं. म्हणून वेळ दिला पाहिजे, म्हणून वाद केला पाहिजे. आपला मराठीतला वाद नाही संस्कृतमधला वाद, स्टेप बाय स्टेप. ओके त्यानंतर अक्षराणाम अकरोस्मी द्वंद्व समासिकस्य च अहमेवाक्षय कालो धाताहं विश्वतो मुख. अक्षरांमध्ये अकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टीकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे. ओके पुन्हा आला काळ इथे. पुन्हा पुन्हा भगवंत आपल्याला रिमाइंड करून देतील काळ मी आहे, शेवटला मीच येईन तुमच्याकडे. ओके अक्षरामध्ये अकार. आता बघा तात्पर्य काय लिहितात. संस्कृत वर्णमालेमध्ये अकार प्रथम स्वरापासून वेदांचा प्रारंभ होतो. अकाराविना कोणता ध्वनी काढता येत नाही, म्हणून अ हा ध्वनीचा प्रारंभ आहे. संस्कृत भाषेमध्ये समासिक शब्द आहेत. उदाहरणार्थ रामकृष्ण या समासाला द्वंद्व समास म्हणतात. या समासामध्ये राम आणि कृष्ण हे दोन्ही शब्द प्रधान आहेत म्हणून त्याला द्वंद्व समास म्हटले जाते. आणि क्षय करणाऱ्यामध्ये काळ सर्वश्रेष्ठ आहे कारण काळ सर्वांचा ह्रास करतो. पुन्हा काळ हा श्रीकृष्णांचे रूप आहे कारण कालांतराने प्रलयाग्नीत सर्वच गोष्टींचा काय होणार आहे संहार होणार आहे. काळ सगळ्यांना नष्ट करतो पण काळाला कोण नष्ट करू शकतं का नाही. आणि भौतिक जगामध्ये काळ बघा पहिले काय दिलेलं काळ कंट्रोलर आहे आणि इथे काय म्हटलेलं काळ डिस्ट्रॉयर आहे ना. दमन आलं तर मागच्या श्लोकामध्ये काल करायचं. काळ काय करतो कंट्रोल करतो पहिली गोष्ट आपल्यावरती सगळ्यांना. आता आपल्या काळ कंट्रोल करतोय. 8 वाजायला आलेत. ओके नाव यू टू लिव्ह. सी टाइम किती पॉवरफुल आहे बघा. कधी कधी असं वाटतं की अरे म्हणजे असं वेळच नाही उरला यार, अजून जप करायचं आहे, अजून वाचायचं आहे, अजून सेवा करायची. असं वाटतं की जर झोप काढून टाकली असते भगवंताने किती वेळ भेटला असता आपल्याला. 8 तास जर सेपरेट केले असते वा अजून आता 8 तास चांगली अजून भरपूर सेवा करता काहीतरी. पण टाइम फ्रेम असा बनवलेला आहे की तो त्यात द्यावा लागतो आणि तो टाइम निघून जातो. कंट्रोलिंग पॉवर आहे काळची. दुसरी काय आहे कंट्रोल करतो आणि शेवटला डिस्ट्रॉय करतो. कंट्रोल डिस्ट्रॉय हे 2 फीचर काळचे जे आहेत या जगामध्ये दिसतात. पण सेम काळ जो आध्यात्मिक जगामध्ये गेला तर तिथे तुम्हाला कंट्रोल नाही भेटणार काळचा आणि तिथे डिस्ट्रक्शन पण होणार नाही आपलं. म्हणून बघा जेव्हा भगवंतांना वसंत ऋतू पाहिजे तिथे वसंत येतो वृंदावनमध्ये. जेव्हा आंब्याला फळं नाही तर त्याचं फळं पाहिजे ओके आंब्याला फळं येतील. तर हे 2 फीचर सोडून म्हणजे टाईमचे कंट्रोलिंग पॉवर तिथे तुम्हाला काळ भेटेल पण विदाउट दिस 2 क्वालिटीज. त्यानंतर बघा पुन्हा आहे मृत्यू सर्वश्च हरम उद्भवश्च भविष्यताम कीर्ती श्रीवाग्धारिणाम स्मृतिर्मेधा धृतिक्षमा. सर्वहरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारणही मीच आहे. यांमध्ये कीर्ती ऐश्वर्य मृत्यू आणि स्मृती बुद्धी गुणता आणि क्षमता मी आहे. याचा अर्थ असा नाही की पुरुषांमध्ये नाही गुण. स्त्रियांमध्ये म्हटलेलं आहे कीर्ती ऐश्वर्य मधुर. बेसिकली तात्पर्यामध्ये प्रबोध म्हणतात की या स्त्रीवाचक गुण आहेत. स्त्रीवाचक क्वालिटी स्त्रीवाचक आहे ना. स्त्रीलिंगी पुल्लिंगी म्हणतो ना आपण त्यापैकी. आणि बघा कृष्ण भगवंतांच्या जे ऑपुलन्स असतात दोन्ही साईडनी आहेत. फ्रॉम डिस्ट्रक्शन साईड अँड बोथ क्रिएशन साईड. पहिले म्हटलं की मृत्यू मी आहे आणि नंतर म्हणतात पुन्हा काय तर भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी कोण आहे त्याचं कारण मीच आहे. म्हणजे जन्म जो आहे एक साईड आहे जन्म देण्याचा तो पण मीच देतो आणि एक साईड तुम्हाला मरणाचं काम मीच करतो. राईट. म्हणून बघा या जगामध्ये जरी कधी कधी 2 हसबंड वाईफ दिसतात की दोन्ही फर्टाईल आहेत पण तरी त्यांना मुलं होत नाही. का होत नाहीत कारण कोण डिसाईड करतं कोण डिसाईड करतं की मूल झालं पाहिजे की नाही पाहिजे. आपण काही लेवलला टू सम एक्सटेंट. पण कधी कधी एखाद्याला मूल हवं असतं आणि मूल होत नाही.
You should understand this is the power of Krishna because life only can come by Krishna's grace. कारण सायंटिस्ट लोक म्हणतात अरे सब कुछ ठीक आहे, शी इज ऑल्सो हेल्दी, ही इज ऑल्सो हेल्दी, बट देर इज नो प्रोजेनी. आणि त्यांच्याकडे काय आन्सर नाही त्याच्याकरता. आन्सर इज हिअर, भगवद्गीता. ओके, ह्या तात्पर्यामध्ये बघा शेवटला बघा काय म्हणतात ह्या तात्पर्याच्या. निरनिराळ्या विषयांवरील अनेक पुस्तके केवळ वाचण्याचीच योग्यता नव्हे तर ते जाणून घेणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार जीवनात उतरविणे म्हणजेच बुद्धी मेधा होय. आहे खरी बुद्धी ही असते. म्हणजे असं नाही की आता आपण शास्त्र वाचलं झालं, अरे मी बुद्धिमान आहे, मी वाचतो, मी एक्झाम मध्ये लिहितो सुद्धा पण वाचतो, एक्झाम मध्ये लिहितो आणि नंतर प्रॅक्टिकल लाईफ मध्ये अप्लाय करतो. दॅट इज कॉल्ड रिअल इंटेलिजन्स. अस्थिरतेवरती विजय प्राप्त करणे म्हणजे दृढता होय. जेव्हा पूर्णपणे योग्य झाल्यावरही मनुष्य विनम्र आणि शांत असतो आणि जेव्हा तो सुखदुःखामध्ये स्थिर असतो तेव्हा त्याच्याकडे असणाऱ्या ऐश्वर्याला काय म्हणतात? क्षमा. ठीक आहे, तर ह्या क्वालिटीज आहेत. त्यानंतर बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदमासामहम मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर. सामवेदातील स्तोत्रामध्ये बृहत्साम मी आहे आणि छंदामध्ये गायत्री मी आहे, मासामध्ये मार्गशीर्ष नोव्हेंबर डिसेंबर मी आहे आणि ऋतूमध्ये वसंत मी आहे. ओके, सामवेद पहिले भगवंत बोलले होते, वेदानाम सामवेदोस्मी. वेदांमध्ये मी सामवेद आहे आणि सामवेदांमध्ये सुद्धा जे सर्वात मेलोडियस गाणं जे आहे ते कुठलं आहे? बृहत साम. तो कोण आहे? मी आहे. छंदांमध्ये गायत्री मी आहे. जे छंद असतात ना गाण्याचे मीटर्स, त्यातला एक गायत्री म्हणून आहे आणि ऑफकोर्स आपला सुद्धा गायत्रीचे ब्राह्मण दीक्षित करतात ते. तर तो गायत्री कोण आहे? मी आहे. आणि त्यानंतर मध्ये तुम्ही वाचा तात्पर्यामध्ये गायत्रीबद्दल माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. आणि तिथे दिले आहे की कधी कधी तुम्ही मला हरे कृष्ण महामंत्र कुठे केला, तुम्ही म्हणाल की गायत्री कोणा करता आहे? आई बघा दिलेलं आहे, आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत झालेल्या लोकांकरताच हा मंत्र आहे. त्याला एक प्रबंधाचा रेफरन्स दिलेला आहे. कारण याच्यामध्ये कसं असतं, शुद्ध गिटी वर्षन करण्याकरता शुद्ध लागते. तर बेसिकली ॲडव्हान्स म्हणजे जो आता स्टडी झालेला आहे जॉब करण्यामध्ये, नियम पालन करण्यामध्ये स्टडी झालेला आहे किंवा स्टडी व्हायचा प्रयत्न करत आहे ग्रॅज्युअली, तर त्या लोकांकरता शब्द वापरला येतो. आणि सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना काय मानला जातो? सर्वात उत्तम मानला जातो. कारण त्यावेळी काय असतं, वाचा काय दिलं तिथे, सुगीचा काळ. सुगीचा काळ म्हणजे काय? बऱ्याच लोकांना अजून कळत नाही सुगीचा म्हणजे. मला माहिती सुगीचा काळ. हा, इंग्लिश मध्ये बघा, इंग्लिश मध्ये काय इक्विव्हॅलेंट आहे? 35 ना. The month of November December is considered the best of all months because in India grains are collected from the fields at this time and people become very happy. बरोबर ना. म्हणजे शेतातले सगळं पिकं कापून मग धान्य मग ते आपण स्वतःला वापरू शकतो, मार्केटमध्ये विकू शकतो. फेस्टिव्हिटी येते तेव्हा, सीझन, दिवाळी येतं. म्हणजे जे काही ह्या जगामध्ये अट्रॅक्टिव्ह आणि स्पेशल आहे ते सगळं भगवंतांची एक पोटेन्सी मॅनिफेस्ट आहे. आणि वसंत ऋतू साऱ्या जगामध्ये सर्वत्र लोकप्रिय आहे. का? कारण वसंत ऋतूमध्ये कडाक्याचा उष्माय नसतो आणि कडाक्याची. वसंत कुठला महिना आहे एक्झॅक्टली? अच्छा, फेब्रुवारी आहे का? हां, फेब्रुवारी. किती छान वाटतं. आमच्या एक प्रभूजी होते, आम्ही बसपाटीला जायचो. एकदा आम्ही इथे गेलो बसपाटीला, डिसेंबरला जाते बसपाटी, बँगलोरला गेलो. इतकी छान एकदम असं वाटायचं बँगलोरला. म्हणजे आणि सकाळी सकाळी प्रभूजी म्हणायचे क्या बात आहे, गुलाबी थंडी आहे. शब्द ऐकून म्हटलं अरे थंडी गुलाबी होती आहे का? म्हणजे गुलाबी, गुलाबांच्या पाकळ्यासारखे एकदम मऊ मऊ एकदम छान. म्हणजे किती सगळे उत्साह येतो गुगुलेशन चला. आणि ते जर कडक ऊन असेल बस पार्टी मार्च एप्रिल मध्ये काढली तर अर्धे लोक तिथे ड्रॉप होऊन जातील. जास्त कडक उष्णता नाही आणि थंडी पण नाही. आणि याच वेळी झाडांना पालवी फुटते, फळे फुळे भरून येतात. किती छान. सगळीकडे हेरो म्हणजे पूर्ण रंगीत असं वाटतं जणू कोणी पेंटिंग केलेली आहे. सगळीकडे याची फुलं येतात ना, गुलमोहर सगळं एकदम. आणि अजून एक फुल असतं, कुठलं असतं? पळस. माहिती ना पळस? नाही माहिती? पळसाला 3 पाने ऐकलं नाही? हे माहिती आहे. आपल्या जी मध्ये किती पळस झाडं आतमध्ये रानामध्ये अशी असतात ती.
आपलं चंद्रिका असते ना, गोपीनाथ घालतात ना राधाराणी अशी चंद्रिकावरती टर्बन पीस, त्या आकाराचे असतात, एकदम फुल सॅफ्रॉन कलर, एकदम नॅचरल सॅफ्रॉन कलर, असा जसं जसं माझ्या बॅगेचं आहे, पण मळले ते आता. किती छान वाटतं अशा, आणि एकदम पानं एकदम कमी असतात कारण त्यावेळेला पानं गळतात त्याची, आणि सगळी फुलं 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 अशी एकदम नारंगी कलरची पानं, म्हणजे असं वाटतं बघूनच किती एकदम छान वाटतं. तर जे छान वाटतं तिथे कोण आहे? भगवंत, त्यांची मॅनिफेस्ट पोटेन्सी आहे. नाही तर आपण ते फुलं घेऊन डोक्याला लावणार. ऑफकोर्स बऱ्याचदा तिथे फुलं असतात ना, इथेही ऑफर येतात, ती फुलं तुम्ही लावू शकता डोक्याला. मी बऱ्याचदा देतो, काल पण यज्ञ झालेला, यज्ञामध्ये गुलाबाची फुलं आलेली बरीच, ते यज्ञ झालं म्हणजे ऑफकोर्स मॅरिड माताजी होत्या. 2-3 माताजी बसलेल्या ओळखीचे, मी त्यांना जाऊन दिलं, म्हटलं हे घ्या डोक्यामध्ये घाला, कारण ती फुलं ॲक्च्युली तेव्हा फुलांना तेव्हा शोभा येते आणि आपल्याला पण शोभा येते जेव्हा भगवंतांना ऑफर केलेली फुलं आपण डोक्याला लावतो तेव्हा. वसंत ऋतू, आणि या ऋतूमध्ये काय असतं, भगवंताचे लीलाोत्सव साजरे, कोणते कोणते लीलाोत्सव साजरे करतात? त्याच्यामध्ये पूर्वी लग्न होतं, पांडुरंगाचं जे लग्न असतं ना ते वसंत पंचमी. अच्छा, विठ्ठल रुक्मिणीचं लग्न, किंवा ही लग्न आहेत ना, ही तुळशी विवाह पण तेव्हाच होतं का? नाही, तुळशी तर कार्तिक. अच्छा, कार्तिक मध्ये होतं. ओके ओके ओके. जे तेव्हा पांडुरंग लग्न रुक्मिणी. होतं ते- हा, रुक्मिणी पांडुरंगाचं लग्न आहे वसंत पंचमी. मग आपल्याला पंढरपूर झालं पाहिजे. पण गर्दी मिळेल आपल्याला. सगळ्या गर्दीला घाबरतात. म्हणून वसंत ऋतूला सर्व ऋतूंचा अत्यंत आल्हाददायक ऋतू समजले जाते आणि भगवंतांचे प्रतीक आहे. ठीक आहे, 4-5 श्लोक आपण पूर्ण करूया. द्यूतं छलया तामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्वतामहं. फसविणाऱ्यांमध्ये मी आहे आणि तेजस्वाचे तेजवी मी आहे, विजय मी आहे, साहस आणि बलवानांचे बली मीच आहे. बघा, भगवंत कुठे कुठे मॅनिफेस्ट होऊ शकतात. सर्वात जर भगवंताने जर एकदा ठरवलं मी याला फसवणार, तर त्याला कोणीच वाचू शकत नाही. जसं हिरण्यकश्यपूने एवढी आयडिया लावली, त्याला म्हटलं कोणीच फसवू शकत नाही. तो म्हटला झाडावरती, झाडाच्या खाली, आकाशामध्ये, आकाशाच्या वर. भारतातला माणूस, अमेरिकेतला माणूस, आत नाही बाहेर नाही, आण्विक अस्त्र, बंदूक सगळं त्यांनी घेतलं. नोबडी कॅन इमॅजिन की भगवंत नखाने मारू शकतात. ऑफकोर्स बलरामजींनी जेव्हा लिहिला गेला तेव्हा त्यांनी एक गवताच्या पात्याने रोमहर्षांचं वध केलं होतं, आणि भगवंत असं मारू शकतात. पण भगवंतांनी दाखवण्याकरता की त्याला बघ, तुला मी एकदा ठरवून फसवणार, तर मी तुला फसवणार. म्हणून बघा, जे गॅम्बलिंग असते ना, जुगार. आता बघा, जुगार जेव्हा लोक खेळतात तेव्हा 99% लोकांना माहिती असतं हरणार, पण ती एक आशा असते की मी, आणि तीच असते फसवणूक. दॅट इज कृष्णा. दॅट इज कृष्णा. बिकॉज पीपल वॉन्ट टू गेट चीटेड, सो कृष्णा ऑल्सो फॅसिलिटेट्स. माहिती आहे लोकांना की असं जर असतं तर मग गॅम्बलिंगचे हाऊस असतात सगळे, कसिनो वगैरे सगळे बँकरप्ट झाले असते, सगळे जर लोक शिकायला लागले असते ना, सगळे दिवाळी झाले असते. पण त्यांना माहिती असतं की इसमें एक ही जीतेगा. और गेम ही असं अरेंज किया रहता है की ओनली 1% विल विन. बाकी लोकांचा पैसा मग कुठे? प्रॉफिट. म्हणून बघा, जर कनिंगनेस जे असते ना, आता ऑफकोर्स हा शब्द एकदम कडक वापरला, इथे आहे की नाही इंग्लिशमध्ये वापरलाय. जगात अनेक प्रकारचे फसवणारे लोक आहेत. फसवणुकीच्या सर्व प्रकारामध्ये द्यूत किंवा जुगार सर्वश्रेष्ठ आहे. जुगार तुम्ही गणपतीला खेळला असताल, आता नाही म्हणजे पहिले, अजून पण उलट आता जास्त त्या खेळतात. दिवशी गणपती बाबाला तिकडे ते सगळे खेळतच होते. तुम्ही खेळता का? तुम्ही नाही खेळत ना? ते सगळे खेळत. मेंडिकोट, रम्मी, काय काय असायचे गेम. मला वाटत थोडं एक पत्ता, 3 पत्ता, 5-3-2, काय सगळे विसरलो मी ऍक्च्युली. मला आता एकच आठवतंय की तो एका ठेवायचा असतो, मेंढीकोट है ना, एका ठेवायचा असतो ना, समथिंग लाईक दॅट. ऑफकोर्स एनकरेज करत नाहीये मी. राणी आणि बादशाह, बाकी सगळे छोटे छोटे असतात ते. माझे वडील भरपूर खेळायचे दिवाळीत वगैरे, आणि मी जाऊन तिथे बाजूला मस्ती करायचं, हे 5 रुपये घ्यायचं जा. कारण तिथे जेव्हा 1000 रुपये लागले तर 5 रुपये काय, आपल्याकडता 5 रुपये, अरे 5 रुपये भेटले, चला चला. पण जुगार मी बघितलं कधी 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 जिंकायचे, पण कधी नाही जिंकायचे. बरंच बघितलं, बिकॉज गॅमलिंग यू कांट विन, आणि गेमच असा आहे तो फसवण्याला. श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्यामुळे, बघा प्रभात कसं लिहितात, श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्यामुळे कोणत्याही साधारण मनुष्यापेक्षा कपटी असू शकतात. म्हणजे भगवंत कपटी असा अर्थ नाहीये,
की जर भगवंतानं जर कपटपणा कसा दाखवायचा असेल, बली महाराजांना किती दाखवलं त्यांनी. छोटे बटूक म्हणून आले, बली महाराज म्हणतात वा चीटिंग मैंने किया आपने किया, आप एक तो आए पहले बटू बन के, फिर बाद में बोले कि 3 पग लूंगा, और बाद में आपने क्या किया, अपने आप को एवढा विस्तार केला की 3रा पाय ढाला जागा नव्हती. तो चीटिंग मैंने किया आपने किया. एक हास्यमय आचार्य लोक कमेंट्रीमध्ये देतात, कोण आहे गुन्हेगार, कोण आहे, मैं भैया आप आहे. तर भगवंत असे आहेत. श्रीकृष्णाने एखाद्या माणसाला फसवायचे ठरवले, ते फसवण्याच्या बाबतीत कोणी त्यांना मागे टाकू शकणार नाही. श्रीकृष्णांचा महिमा केवळ एकांगी नसून काय आहे, सर्वांगी आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसेल, इन एव्हरी प्लेस. आणि विजयशाली पुरुषांमधले विजय श्रीकृष्ण आहेत. आणि विजय कसं असतं, इंटॉक्सिकेटिंग असतं, एकदम प्लीज देणार असतं. तर ते कोण आहेत, भगवंतांचं एक त्याच्यामध्ये विभूती आहे. आणि साहसी आणि उद्योगीमध्ये सर्वात साहसी आणि उद्योगी आहे. त्यांच्यापेक्षा कोण असेल उद्योगी, एवढं मोठं कंपनी खोलले त्यांनी, एवढं ब्रह्मांड सृष्टी सगळी उलाढाल चालू आहे, कोण असेल त्यापेक्षा उद्योगी. आणि साहसी, त्यांच्यापेक्षा साहसी कोण नसते. जगामध्ये लोक साहस करण्याकरता काय करतात, पॅराशूट मधल्या खाली लोक उतरतात, ते असतं ना पॅराशूट, आणि असे काय काय म्हणजे एडी लोक आहेत, म्हणजे एवढं त्यांना क्रेज असतो थ्रिल घ्यायचा की म्हणजे आता हा एवढं उतरणार खाली, तोपर्यंत सोडणार नाही पॅराशूट, जस्ट असा म्हणजे आता पाय टेकणार लगेच देखा. किंवा त्या अशा ट्रेनमध्ये काय काय असतात, ट्रेन अशी तिकडून येणार असेल ट्रेनला, आणि जेव्हा ड्रायव्हर घेऊन पॅनिक होऊन जाणार, अरे बाबा बाजूला बाजूला, त्याला ड्रायव्हरला पण मजा येते की ड्रायव्हर कसा एकदम, आणि मग एन मोकत लगेच. बघितलं असं म्हणजे साहस लोकांना, ॲडव्हेंचर. ॲक्च्युली साहस खरं करायचं असेल तर गीता वाटावी माणसाने, त्यात पण मोठं साहस आहे. रिच भगवद्गीता डिस्ट्रीब्यूट करणे आणि प्रचार करणे किती मोठं साहस आहे बघा. लोकांना जाऊन भेटायचं, त्यांना बोलायचं, त्यांना म्हणायचं गीता लो. एकदा मी गीता वाटत होतो तेव्हा ते एक गौरांगचा डायलॉग म्हटलं होतं मी, म्हटलं होतं की अरे ये कृष्ण बहुत ये है, उनका इतना पत्नी है, ये अधार्मिक है वो, तुम्हारे पास लगता है एक भी नहीं है. ते गौरांगचा डायलॉग होता स्टँडर्ड, मी लेक्चरमध्ये ऐकायचं बरं, आणि मी म्हटलं, त्याने माझ्याकडे बघितलं, म्हटलं एक नाही 2 आहे मेरे पास. म्हणजे मी म्हटलं अरे ये क्या आंसर दे रहे हैं 2. मी म्हटलं तुम्हाला 2 से क्या होने वाला है. मग तो एकदम चिडला, भांडण करायला लागला. मग पटकन आवरला आणि नेक्स्ट बघूया. म्हणजे बघा ह्याच्यापेक्षा मोठं ॲडव्हेंचर काय आहे. आणि तुम्हाला प्रत्येक भांडी बघायला भेटेल. एकदा मी ग्रँड रोड इथे करत होतो तेव्हा एक मुलगा होता, म्हणजे समथिंग नाही, आणि तो रडायला लागला. रडतो आणि म्हणतो की अरे मेरे जीवन में मैंने दारू की वजह से इतना पैसा बर्बाद किया, इतना पैसा मेरा गया है, मैं चाहता हूँ दारू छोड़ना लेकिन छोड़ नहीं पा रहा हूँ, आप मुझे कुछ तो बताइए. आणि तिथे गाडी होती, एक कार होती, त्यावरती लोकांना रडायला लागला असं टोटल फिल्मी. पण तो सगळीच रडत होता. माझ्या हातामध्ये कुठेतरी पुस्तक होतं ईशोपनिषद वगैरे, त्याला दिलं कसं तरी, त्याने 30 रुपये काहीतरी त्याच्याकडे होते, त्यांनी दिले. असे लोक असतात. आणि याच्यापेक्षा ॲडव्हेंचर इथे एकदा येताना या गल्लीमध्ये आपल्या इथे आहे ना, ते समोर गामदेवीच्या इथे येताना अशी लाईन, इथे एक भिकारी बसला होता. भिकारी म्हणजे चांगला होता कपड्यामध्ये. त्याला मी पुस्तकं दाखवली. तो म्हटलं की ठीक आहे कितने का, मग म्हटलं 30 रुपये, ईशोपनिषद असं समथिंग पुस्तक होतं. तो म्हटलं ते मला वाचायचं आहे. म्हटलं पैसा नाही लेकिन तो म्हटला. मग एक तिकडून माणूस होतं, जेंटलमॅन माणूस होतं, चांगला एकदम सुरगुटमध्ये. मी त्याला म्हटलं अरे 30 रुपये तो जरा इसके लिए बुक पडेगा है. मग ॲडव्हेंचर करायचे तरीके असतात. त्याला म्हटलं अरे पडना चाहता है दे दो उसको. त्याने 30 रुपये दिले. तो गेला पुढे, आणि हा इथे बसलेला. हा जसा गेला, हा म्हणतो प्रभूजी बुक ले लो और पैसा दे दो. म्हटलं अरे ये क्या है, तुमको तो बुक पढ़ना था ना. म्हटलं नाही मुझे पैसा चाहिए. उसने पैसा दिया ना, आणि मी अजिबात रेडी नव्हतो. शेवटला तो इतका वेळ झाला, तो म्हणतो की अरे कम से कम 50-50. अरे 50% मेरे को. मी म्हटलं यार या जगामध्ये लोक कशी असतात. ऑफकोर्स मी त्याला दिले शेवटपर्यंत पैसे. त्याला म्हटलं माहिती तेरे को दूंगा नाही, तू जैसा आहे तेरे को करना है कर. आणि मी निघून गेलो. तर म्हणजे ॲडव्हेंचर बघा किती याच्यामध्ये. इंद्रधनुष महाराजांचे असे किती एपिसोड आहेत ॲडव्हेंचरचे ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये. त्याचं पुस्तक सुद्धा आहे, डायरी ऑफ ट्रॅव्हलिंग मॉन्क. तर तुम्ही ते वाचा, ते लिहितात त्याच्यामध्ये. आणि त्याने प्रेरणा पण दिलं होतं, आय एम ॲडव्हेंचर, सेम श्लोकावरती आय एम ॲडव्हेंचर म्हणून श्लोक. म्हणजे भगवंत सांगतात की आय एम ॲडव्हेंचर. सो दॅट क्वालिटी जी असते ना ॲडव्हेंचरमध्ये, ते भगवंत मॅनिफेस्ट करतात. तर तुम्हाला करायचं असेल तर करा ॲडव्हेंचर.
पुस्तकं वाटप करा, मजा असते त्याच्यामध्ये. ट्राय दॅट इज समथिंग की म्हणजे सी ॲडव्हेंचर म्हणजे कसं जे आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट अनएक्सपेक्टेड आहे. तर असं नाही की आता नेहमी कसं असतं आपण बऱ्याच गोष्टी अशा करतो ज्याच्यामध्ये रिझल्ट आपल्याला माहिती की भेटणारच आहे, त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर नाही भेटणार. डू समथिंग ज्याच्यामध्ये रिझल्ट एकदम भेटेल की नाही भेटेल काहीच शक्यता नाही, म्हणजे एकदम हे आहे डायसी आहे गेम. त्यात जर तुम्हाला रिझल्ट भेटला तर तुम्हाला किती आनंद वाटेल. ॲडव्हेंचर करायचं तर असं ॲडव्हेंचर करा, गीता वगैरे वाटप करून. ओके, त्यानंतर 37 वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजय मुनीनां व्यासं कवीनां शना कवी. वंशयामध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे, मुनींमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवीमध्ये उशना मी आहे. ओके. आणि प्रभू तात्पर्यामध्ये लिहितात की बलराम आणि कृष्ण दोघांनी आपण काय म्हणू शकतो, वासुदेव म्हणू शकतो. म्हणून इथेच वासुदेव म्हटलेलं आहे ना, वर्षणी वंशांमध्ये वासुदेव मी आहे, म्हणजे भगवान स्वतःला म्हणत नाहीत की मी तो वासुदेव आहे, म्हणजे ते बलरामजीने रिप्रेझेंट करून म्हणतायत. पुन्हा सेम प्रिन्सिपल जे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, जसं परशुराम म्हणत होते. ओके, त्यानंतर नेक्स्ट श्लोक दंडोदमयातामस्मि नीतमस्मि जिगीषितां मौनं चैवास्मि मुह्यानां ज्ञानं ज्ञानमतामहम्. राजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि जे विजयेच्छू आहेत त्यांची नीती मी आहे. रहस्यामधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे. ओके, जे लोक ह्या जगामध्ये चुकीची कामं करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता कोणी जोडणार नाही. एनिवे 8-10 झालेत, 5-10 मिनिटांमध्ये आपण करू. दंड देणारा सर्वात भयानक कोण आहे या जगामध्ये? जेल आहे, पोलीस आहेत, है ना. जो माणूस शब्दाने ऐकत नाही म्हणतात ना, मराठीत काय त्याला, मराठीत काय, मराठीत नाही, हिंदी आहे फक्त. ठीक आहे, मराठी आपण बनवू ना. मराठीत बनवा तुम्ही काहीतरी चांगली म्हणे, हिंदीतली मराठीमध्ये कन्वर्ट करा. जे काय हा समथिंग आहे मराठीमध्ये आहे, तेच मी म्हटलं आहे मराठीमध्ये. मराठीमध्ये बऱ्याच अशा म्हणी आहेत ज्या हिंदीमध्ये आहेत, सिमिलर. हाताच्या कणकाला आरसा कशाला आहे ना, 5 मार्क्स. 5 मार्काला प्रश्न देऊ, हे कळलं ना मला अजून सुद्धा. अच्छा, मला 5 मार्क्स दिले का? गणपती संपले ना, आता फेस्टिवल झाला. दंड म्हणजे दमन करण्यामध्ये काय सर्वात साधनांचे दंड मी आहे. म्हणजे सी जेव्हा पनिशमेंट एखाद्या दिली जाते तेव्हा आपण काय विचार केला पाहिजे, ही पनिशमेंट कोण आहेत, कोण आहे ती पनिशमेंट? बोला की पुढे घाबरता का? यू कॅन सी कृष्णा एनी प्लेस. मी आजारी पडलो, भगवंत. ऑफकोर्स दीज आर इनडायरेक्ट वेज टू सी. आपण डायरेक्टली बघू शकतो की भगवंत कसं मला माझं पाप जास्त पण कमी त्याने दिलेलं आहे, असं बघू शकता. त्यानंतर जे विजयाचे इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये मी कोण आहे? नीती आहे. आता नीती म्हणजे काय बघा, इथे जेव्हा एखादा युद्ध लढलं जातं तेव्हा ते युद्ध कसं लढलं गेलं पाहिजे, किंवा एखादी केस लढली जाते तेव्हा कसं लढली गेली पाहिजे, ती नीतिमत्तेने. तर ती नीतिमत्ता कोण आहे? मी आहे. 3 प्रकारच्या नीती असतात. एक असते बृहस्पती नीती, दुसरी असते कणिक नीती एक आहे, आणि अजून एक आहे शुक्र नीती, शुक्राचार्यांची. बृहस्पती नीती, शुक्र नीती, कणिक नीती. बृहस्पती नीती म्हणजे काय की मीन्स आर द, म्हणजे आता मराठीमध्ये ऐकून घ्या की जो मार्ग मी अवलंबतो रिझल्ट प्राप्त करण्याकरता युद्धामध्ये, तो काय आहे? वाईट मार्ग नाही, चांगला मार्ग आहे. आणि जो रिझल्ट आहे तो पण काय आहे? चांगला आहे. मीन्स अँड एंड्स बोथ आर गुड. आणि ती सेकंड कॅटेगरी आहे शुक्र नीती. त्याच्यामध्ये काय, शेवटला चांगलं भेटेल, त्याच्याकरता चांगलं भेटण्याकरता मी जरी वाईट मार्गात नाही गेलो तरी चालेल. जसं शुक्राचार्य, शेवटला काय पाहिजे आपल्याला?
चांगला पाहिजे. बली महाराज जेव्हा द्यायला तयार होते ते म्हटले नहीं नहीं देने का नहीं, अपना पालन पोषण कौन करेगा, अभी भले तुम्हारा ड्यूटी है लेकिन मेरा क्या होगा, अल्टिमेट मेरा काम होना चाहिए, तुम जो करना है करो. म्हणजे केवळ आपलंच बघायचं, दुसऱ्यांचं बघायचंच नाही. दिस इज शुक्र नीती. आणि तिसरी कणिक नीती. कणिक हा कोण होता, शकुनीचा फ्रेंड होता. शकुनी जेव्हा महाभारतामध्ये जेव्हा धृतराष्ट्राला बऱ्याचदा कळतं की अरे हे चुकीचं करतोय मी, पांडवांवरती अत्याचार नाही केले पाहिजे, त्याला जेव्हा आत्मांना आवाज येतो तेव्हा शकुनी याला घेऊन येतो कणिकला. कणिक हा ब्राह्मण असतो आणि त्याची नीती असते की अरे आपको चाहिए ना लास्ट में रिजल्ट, और मतलब कुछ भी करके कैसे भी मार्क्स आहे म्हणून त्याचे जे डाय असतात ना ते मिस्टेकल असतात ते. आता ॲक्च्युली चिटिंग आहे ना एक तरह मागायला लागलं तर, पण चलेगा. अपने को जो करना है किसी के लिए अभी अपने को प्रेजेंटली क्या मिलना चाहिए, सब अच्छा मिलना है, उसके लिए जो भी यूज करना है करो, त्याला म्हणतात कणिक नीती. तर भगवान त्याच्यामध्ये कुणाला रिप्रेझेंट करतात, बृहस्पती नीतीला, की चांगल्या मार्गाने आणि जे चांगले रिझल्ट आपल्याला भेटतात दॅट इज बृहस्पती नीती. आणि त्यानंतर सायलेन्स. कुठे गेला 38 ना, 37 चालू आहे का, 38 मध्ये चालू आहे ना. बघा आपापल्या क्षेत्रात ओके ते झालं आपलं. श्रवण स्मरण ध्यान इत्यादी क्रियांमध्ये मौन हे काय आहे, महत्वपूर्ण आहे. आता मी जेव्हा जप करत असतो तेव्हा मला कळतं मौन किती महत्वाचं आहे. कारण 2 डिवोटी एकत्र आले की जप करता करता संभाषण, कन्व्हर्सेशन, जेवढं कन्व्हर्सेशन तेवढा जपा. जो 10 मिनिटात होणार तो 20 मिनिटात होतो एक माळ. म्हणून प्रॉपर कसं. आणि जनरली बघा लोक कसे करतात, हे सिक्रेट आहे किसी को बताना मत, ठीक आहे, नेक्स्ट त्याला सांगतो हे सिक्रेट आहे किसी को बताना मत. सिक्रेट राहतं का मध्ये एक नवीन डिसिप्लिन लाईन तर होते सिक्रेटची. दॅट इज नॉट सायलेन्स. सायलेन्स म्हणजे काय, बघा किती महत्त्वपूर्ण येतं. श्रवण स्मरण ध्यान इत्यादी क्रियांमध्ये मौन हे महत्त्वपूर्ण आहे. कारण मौनामुळे मनुष्य शीघ्र प्रगती करू शकतो. मौन म्हणजे कसं, आता याचा अर्थ असा नाही काढायचा का मौन म्हणजे बसून राहायचं, दॅट इज नॉट मौन. मौन म्हणजे आपलं जेव्हा आपण जप करतो किंवा आपण भागवत असतो तेव्हा प्रजल्प करू नये, फोकस करा त्याच्यावरती, मग आपलं जप लवकर होईल, भागवत लवकर वाचून होईल. जो पदार्थ आणि चेतन भगवंतांची पराप्रकृती आणि अपरायांनी भेद जाणून शकतो त्याला काय म्हणतात, ज्ञानी मनुष्य म्हणतात. ही आपण डेफिनेशन बिगिनिंग पासून करतात. उभयंता मला आठवते, तुम्ही सांगितले तुम्हाला डेफिनेशन. उभयंता म्हणजे काय आठवतं का तुम्हाला, नाही आठवत, सगळं साफ झालं. मी तुम्हाला विचारलं होतं उभयंता म्हणजे काय, तुम्ही मला सांगितलं जोडी. उभयंता म्हणजे नवीन जोडी. यच्चापि सर्वभूतानां बीजं अर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरम्. जसे अर्जुन संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे, कोणताही चराचर प्राणी माझ्या मनात अस्तित्वात राहू शकत नाही. ओके, एव्हरीथिंग इज एक्झिस्टिंग बिकॉज ऑफ माय पॉवर, राईट. अजून एक श्लोक घेऊया मग आपण बघू त्याचा. ना नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एषा तुदेश प्रोक्तं विभूते विस्तरो मया. हे परंतप हे परंतप माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतीचे केवळ सूचक आहे. ओके, तर 3 मेंटॅलिटी असतात बघण्याकरता. म्हणजे समरी आहे चॅप्टरची पूर्ण, ऑलमोस्ट समरी मध्ये आलेलो आपण. ठीक आहे, शेवटचा आपण करूया उच्चारण. अथवा बहुनैतेन किम्यातेन तवार्जुन. एक राहिला. ठीक आहे राहू दे, मग आपण घेऊ. मला वाटलं एकच राहिलं, त्यामुळे म्हटलं तुम्हाला एक दीड मिळाले झाले श्लोक वाचून सगळे. दोन्ही योग तर 2 तर थोडी वेगळी थीम आहे, ओव्हरलॅप नको, जस्ट फ्यू मिनिट्स. हा, तर मी काय सांगतो त्याच्यामध्ये की 3 प्रकारच्या मेंटॅलिटी असतात बघायच्या जगामध्ये, ज्ञानी, कर्मी, भक्त. कर्मी काय बोलतो, ये सब मेरे लिए है, ये दुनिया में जो भी दिखेगा मेरे भोग के लिए पैदा हुआ है. आणि ज्ञानी काय म्हणतो, नाही 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 ये अपना नहीं है, ये भी अपना नहीं है. कधी कधी लोक म्हणतात ना की अरे हंसना सीखो जीवन में, हंसो. कर्मी लोक म्हणतात ना हंसो यार, अगर रोना बंद करना हंसते रहो. आर्टिफिशियली क्यों ना हंसो, आपको हंसू शकत नाही आर्टिफिशियली. कधी होतं का असं, म्हणजे कधी कधी इतके सुपरफिशियल वाटतात ना